आता पाठवली ना पारस. हा पाठवली. पाठवली. नमस्कार सगळ्यांना. मॅम सुरू करा. नमस्कार. फेस ऑफ पॉझिटिव्हिटी चांगुलपणाची चळवळ आयोजित जय मल्हार थिएटर पुणे प्रस्तुत ताल संकीर्तन या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस आपल्यासाठी अजून एका कारणाकरता आहे खास, कारण आज शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर त्यांच्या स्मृतीला आपण विनम्र अभिवादन करूया. अनेक पोवाडे त्यांनी दिलेत. संगीताची आज आपण संगीत विषयाशी रिलेटेड आज आपली चर्चा आहे. त्यामुळे खूप मनापासून असं वाटतं की अनेक अजरामर पोवाडे आहेत आणि या सगळ्यामध्ये तालाचं महत्व आहे. तर या संदर्भातली आज चर्चा असणार आहे. सुप्रसिद्ध तबलावादक मोहन पारसनीस यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं मनापासून स्वागत. मोहनजी नमस्कार. नमस्कार, मनपूर्वक धन्यवाद. येस. त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीचे प्रणेते व परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांना देखील विनम्र अभिवादन. सरांच्या कामगिरीला आमचा मनापासून सलाम सगळ्यांचा. हो. ह्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आणि पब्लिसिटीची जबाबदारी सांभाळणारे यशवंतजी शितोळे आणि त्यांच्या टीम मधल्या रुपाली भोसले यांना देखील मनापासून नमस्कार. रुपाली, नमस्कार तुला. नमस्ते मॅडम, धन्यवाद. कालच रंगपंचमी झाली आणि आपण विविध रंगांचा आविष्कार बघितला. आपल्या जीवनात देखील संगीत ही एक जादुई पिचकारी विविध उत्साहवर्धक रंगांची उधळण करत असते आणि या वैविध्यपूर्ण रंगाची मजा, त्याचं सौंदर्य आपण अनुभवत असतो. त्यातीलच एक लाजवाब रंग म्हणजे ताल. तालाचा रंग काही औरच असतो. त्याच्या विविध छटा आहेत आणि त्याच विविध तालाच्या छटा आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यात मस्त रंगून जाणार आहोत. तर मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला होऊन जाऊ देत तालाच्या रंगांची उधळण. मोहनजी, होऊन जातेत उधळण. मस्तच. जरा टेक्निकली मला वाटतं आवाज थोडासा तुटक येतोय तबल्याचा. तर पुढच्या ह्याला चेक करता येईल. मोहनजी, छान तालमय असा माहोल निर्माण केलाय तुम्ही. वाद्याची जादू आहे. खरोखरी आहे. वाद्याची जादू तर आहेच आणि कलेची साधना ही देखील खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. मोहन पारसनीस यांच्याशी बातचीत सुरू करण्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देते. ते मूळचे पुण्याचे. नवीन मराठी शाळा आणि पेरुगेट भावे स्कूल इथे त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण झालं.
गरवारे कॉलेजमधून त्यांनी BSc मायक्रोबायोलॉजी केलं. त्यानंतर इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून त्यांनी असोसिएट डिग्री संपादन केली आणि लगेचच LIC ऑफ इंडियाच्या ऍडमिनिस्ट्रेशन विभागात ते रुजू झाले. गेली 31 वर्ष ते इथे कार्यरत आहेत. पण एक आव्हानात्मक गोष्ट म्हणजे ही नोकरी करत असताना सुद्धा ते आपल्या तबल्याची साधना अखंडपणे वृद्धिंगत करत आहेत. वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनी तबला शिकायला सुरुवात केली. सुरुवातीचं शिक्षण त्यांनी श्री उदय ठोंबरे यांच्याकडे घेतलं. त्यानंतर गांधर्व महाविद्यालयात त्यांनी तबल्याबरोबर गायनाचा देखील अभ्यास केला. पुढे GL सामंत यांच्याकडे तबल्याचं शिक्षण घेतलं आणि कालांतराने एकदा पंडित नयन घोष यांचा कार्यक्रम बघण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांची नयन घोष यांच्याशी ओळख झाली आणि 1995 पासून दर रविवारी मुंबईला जाऊन त्यांनी नयन घोष यांच्याकडे तबल्याचं शिक्षण, खास तबल्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. नयन घोष यांच्या अनेक कार्यक्रमांमधून त्यांना व्यासपीठावर बसण्याचा देखील मान मिळालेला आहे. मोहन पारसनीस यांनी तबला वादनात संगीत अलंकार म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त उच्च श्रेणी कलाकार आहेत आणि या माध्यमातून अनेक कार्यक्रमात सहभागी ते झाले आहेत. अनेक सन्माननीय मंचावर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका, कॅनडा, दुबई, थायलंड अशा अनेक देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे गेली 25 वर्ष ते विद्यार्थ्यांना तबल्याचं मार्गदर्शन करतायत. अलंकार पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत ते तयारी करून होतात. आतापर्यंत हजारोहून अधिक विद्यार्थी तयार झाले आहेत. बरेच जण व्यावसायिकरित्या साथ संगत करतात. तर असे हे तबला उपासक मोहन पारसनीसजी गेली 40 वर्ष तबल्याची साधना करतायत आणि ही ज्ञानाची पुंजी जतन करणं आणि ह्या तबल्याच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे त्यांचं अखंड काम चालू आहे. तर असे हे मोहन पारसनीस. आता आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. मोहनजी, गाणं सुरू झालं की एका क्षणात ताल सुरू होतो आणि गाण्याचं सौंदर्य वाढतं, गाणं खुलतं. तर मला असं विचारायचंय की संगीतामध्ये तालाचं नेमकं स्थान काय आहे? जसं आपल्या आयुष्यामध्ये जसं गुरुचं स्थान आहे, म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं तसं पंडित GL सामंत, श्री विनायक फाटक आणि पंडित नयन घोष या सगळ्यांकडनं मला तालासंबंधी खूप ज्ञान मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं मला. पण ताल हा जो आहे मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तेव्हापासूनच आपल्या आयुष्यामध्ये ताल येतो. कारण ही खूप नॅचरल गोष्ट आहे. कारण जेव्हा ते बाळ पोटात असतं तेव्हा ते जे आईचे हार्टबीट्स ऐकतं, तो हार्टबीटचा जो रिदम आहे, हा रिदम हा माणसाचा नॅचरल रिदम आहे, असं नंतर पुढे रिसर्चनी सगळं सिद्ध झालंच आहे पुढे. त्यामुळे ताल हा बेसिकली माणसाच्या आयुष्यामध्ये हा जन्मताच आपल्याकडे येतो. आता संगीतामध्ये पुढे मग आपण त्याला टेक्निकल रूप देऊन तो आपण काही शास्त्रामध्ये आणि परफॉर्मन्स मध्ये आपण तो फिट केला, आपण माणसाने तो फिट केला आणि त्याचं आज ऍडव्हान्स व्हर्जन आपण आज या तालाचं आपण बघतोय. तर गायन वादनामध्ये ताल किंवा नृत्याच्या साथीमध्ये तालाचं महत्व जे आहे ते म्हणजे एक टाइम स्पॅन देणं किंवा एक कालांतर देणं, काल मेजरमेंट, टाइम मेजरमेंटचं काम करतो. म्हणजे जसं आपण एक क्रिकेटची मॅच बघतो, त्या क्रिकेटच्या मॅचला एक बाउंड्री लाईन असलेली असते किंवा ते एक मध्ये पिच असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला खेळायला लागतं. तसं एक कुंपण घालण्याचं, संगीतातल्या परफॉर्मन्सला कुंपण घालण्याचं काम हे एक तालाचं काम असतं. तुम्ही आता इमॅजिन करा की गाणं चाललंय आणि त्याला तालच नाहीये, तर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये एक मोनोटोनी त्याच्यामध्ये यायला लागेल. तर हे जे त्याचं जे कंपाऊंड घालण्याचं काम आहे, कुंपण घालण्याचं काम आहे, हे ताल करतो. आणि मग त्याच्याप्रमाणे गायनाच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे वेगवेगळे ताल पुढे निर्माण झाले, त्याची ऍडव्हान्स व्हर्जन निर्माण झाली आणि आज विविध ताल आपल्याकडे भारतीय संगीतामध्ये प्रचारात आहेत. आपलं भारतीय तालशास्त्र हे अतिशय प्रगत तालशास्त्र म्हणून जगामध्ये ओळखलं जातं आणि म्हणजे हा एक वेगळा विषय आपला बोलण्याचा होऊ शकतो. आणि त्याप्रमाणे साथ संगीताचं आणि स्वतंत्र तबला वादनाचा एक वेगळी भाषा, एक वेगळी शैली आणि एक वेगळा ऑडियन्स हा निर्माण झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने अतिशय समृद्ध असं वाद्य आणि समृद्ध असं परंपरा असलेलं ताल आणि संगीताचा ताल या गोष्टीकडे आपण बघू शकतो.
खूप छान तुम्ही समजून सांगता आहात आणि खरंच म्हणजे आपण एखादं गाणं ऐकतो म्हणजे ते शास्त्रीय असो किंवा उपशास्त्रीय असो किंवा लाईट असो, पण ते गाणं ऐकताना आपलं मन प्रसन्न होतं आणि आपण नकळत त्याचा ठेका धरतो. बरोबर. तर तुम्ही म्हणताय तसं तो ठेका आपल्याला आहे, आपल्यात उपजतच आहे. पण करेक्ट. मानवी मनानी तो इतका समृद्ध केलेला आहे आणि तालाचं महत्त्व आपल्याला डोळसपणे आपण कसा ताल ऐकायचा बरोबर. आपण हे आता आपल्याला गणपतीमध्ये किंवा कुठल्याही फेस्टिवलमध्ये आपण बाहेर नाचणारी लोक बघतो. ते बरोबर त्या तालाच्या ठिकावर नाचतात. त्यांना तुम्ही विचारलं की तुम्ही केरळमध्ये नाचताय का, दादरा तालामध्ये नाचताय का, तर ते सांगू शकणार नाहीत. पण ते बरोबर. बरोबर नाचत असतात. कारण हा त्यांना उपजत ताल आहे. ही उपजत लय, उपजत लयीचं आकर्षण, तालाचं आकर्षण हे माणसामध्ये उपजत आहे. आता हा फक्त डेव्हलप करण्याचं काम पुढे असतं. खूप पुढे जाऊन. सुंदर, खूप सुंदर. अ, मला आणि अजून एक इथे असं वाटतं, की आपली भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती ह्याचा खरंच आपल्याला अभिमान वाटावा असंच आहे. कारण अगदी. आपण एवढं याच्यात संशोधन, एवढा अभ्यास आहे ह्याच्यातला आणि तो आपल्या स्वतःचं जीवन समृद्ध करणारा आहे. नुसतंच अभ्यास नाहीये, तर तो समृद्ध करणारा आहे. मनाला आनंद देणारा असा आहे. अगदी. मला अजून थोडंसं पुढे जाऊन असं विचारायचंय, की थोडं ह्या तबल्याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकाल का? ती टेक्निकल असेल, पण तरी सुद्धा मला वाटतं अनेक युवक मुलं बघतायत, अनेक मुलांच्या आया बघतायत, की ज्यांना पुढे जाऊन काही भावी ह्याच्यात काम करायचंय. तर तबल्याची थोडीशी शास्त्रोक्त माहिती आम्हाला आवडेल ऐकायला. करेक्ट, करेक्ट. मी थोडक्यात तुम्हाला या वाद्याचा परिचय सांगतो तुम्हाला. तबला हे वाद्य तुम्ही बघताय की हे 2 पीसेसचं बनलेलं आहे. इकडे उजवीकडे म्हणजे मी राईट हँडेड असल्यामुळे उजवीकडे ठेवलेलं वाद्य. याला म्हणजे तबला आणि याला म्हणजे डग्गा जे माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे. आणि या दोन्हीचे मिळून जे नॉमेनक्लेचर आहे दॅट इज तबला. ओके. आणि आता याच्यात बघा तुम्ही की ही जी तबल्याची जी स्किन आहे वरची त्याला पुडी म्हणतात तबल्याची. ही बकऱ्याच्या कातड्याची बनलेली असते आणि ते प्रोसेस करून बनवलेलं असतं. इट इज मेड ऑफ स्किन ऑफ गोट. ही मध्ये जी शाई आहे हे जे मध्ये ब्लॅक सर्कल त्याला शाई म्हणतात. याला मैदान म्हणतात आणि चाट म्हणतात आणि याला वुडन पेक्स असतात, लाकडी गठ्ठे असतात आणि तबला रेस्ट करायला ही रिंग असते. अशा पद्धतीने हे वाद्य बनलेलं आहे. डग्यावर पण तसंच आहे. आणि तुम्हाला याचं एक आश्चर्य वाटेल की याचा प्रत्येक भाग जो आहे तबल्याचा, प्रत्येक पार्ट म्हणजे शाई असो किंवा मैदान असो किंवा चाट असो किंवा या वाद्या किंवा गठ्ठी याच्या मागे फार मोठं फिजिक्स आहे. म्हणजे तबल्याच्या बद्दल आकर्षण वाटून याच्या शाईबद्दल आकर्षण वाटून ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी या तबल्याच्या शाईवरती एक पेपर लिहिलेला आहे. त्यांचा एक अरे रिसर्च पेपर त्याच्यावरती आहे आणि ओके. याच्या प्रत्येक तबल्याचा जो पार्ट आहे याच्यावरती रिसर्च झालेलं आहे आणि खूप मोठं भौतिक शास्त्र याच्या अगदी हा शेप गोल का आहे इथपासून याच्या मागे फिजिक्स आहे. याच्या मागे तुम्ही फिजिक्स मध्ये तुमचं हे असल्यामुळे तुम्ही जास्त समजू शकाल त्याच्यामध्ये. आणि तबला बनवणं हे अतिशय कारागिरीचं काम आहे. हे अतिशय स्किल्ड लोक असतात ते. त्यामुळे हा सगळ्यांचं मिळून हा वाद्य मेलोडियस साऊंड करतो. नुसता एकटा कलाकार याच्यामध्ये महत्वाचं नाहीये. तर हे सगळे लोक त्याच्यामध्ये जे आहेत, कारागीर आहेत, त्यांचे टेक्निशियन्स आहेत, हे सगळे जण मेंडॉर्स आहेत, हे सगळे जण मिळून हे वाद्य बनतं आणि मग ते कलाकार ते वाजवू शकतात. असा हे तबला हे वाद्य आहे. आणि सुमारे 400-500 वर्ष जुनं आहे. इव्हन काही आता रिसर्च असं आहे की 1200च्या आसपास, इसवी सन 1200च्या आसपास हे वाद्य झालं. तुम्ही आपल्या बाप कारल्याची लेणी किंवा भाज्याची लेणी बघितली. हो. त्यामध्ये त्या लेण्यांमध्ये अशा या प्रकारचं 2 पीसेस असलेलं वाद्य घेऊन बसलेल्या काही मूर्ती आहेत. जे जेव्हा ही जी लेणी बनली त्यावेळेला हे वाद्य अस्तित्वात होतं. या टाईपचं वाद्य असं आपल्याकडे म्हणता येईल. त्रिपुष्कर नावाच्या वाद्यापासून तबला बनला, मृदुंगापासून तबला बनला. असे वेगवेगळे आहेत. त्याच्या काही स्टोरीज पण आहेत त्याच्यात. ज्या जरी त्या काय म्हणतात ना की रिडंडंट किंवा त्या खूप हे नसल्या तरी सुद्धा अशी एक स्टोरी त्याची सांगतात जी मनोरंजन म्हणून तुम्हाला मी सांगतो. एक सगळे आपल्याकडे सगळ्या प्रकारची लोक आहेत. एक मनोरंजक कथा असणार की अमीर खुसरो खान आणि भगवान दास नावाचे पखवाजवत होते. ते दरबारामध्ये जेव्हा जुगलबंदी करत होते, ते पखावाजची जुगलबंदी करत होते, तेव्हा अमीर खुसरो हरायला लागले. त्यांनी रागाने त्यांनी तो वाद्य पखावज खाली आपटलं. त्याचे 2 पीसेस झाले, त्याचे 2 तुकडे झाले. ज्या वेळेला त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्यांनी ते 2 पीसेस असेंबल म्हणजे असे व्हर्टिकल ठेवून वाजवायचा प्रयत्न केला. आणि मग ते म्हणले हा साऊंड होतोय, चांगला साऊंड होतोय असं त्यांना वाटलं. आणि जब टूटा तब भी बोला म्हणून तबला असं एक त्यांनी एक केलं. अशी एक स्टोरी आहे. अशी एक स्टोरी बरेच जण सांगतात. रिसर्च काही वेगळं आहे.
पण एक मनोरंजनाचा भाग म्हणून तुम्हाला मी ही स्टोरी सांगितली. पण हे खरंच खूपच अभूतपूर्व असं आहे सगळं. हो, आणि म्हणजे विशेष म्हणजे हा जो फॉर्म आहे वाद्याचा, हा पहिल्यापासून हा तसाच आहे. बनताना तसंच जे वाद्य एवढं परफेक्ट बनलं की हा फॉर्म जो आहे हा तसाच आहे. कमाल आहे, खरंच कमाल आहे. म्हणजे संशोधनाची कमाल आहे. त्याच्यापुढे ह्या तबल्याच्या ह्याच्यातली साधना हा एक वेगळ्या प्रकारे, पण इट्स अ टीम वर्क. म्हणजे एखादी कुठलीही कलाकृती जेव्हा उत्तम तयार होते, तेव्हा त्याच्या मागे माणसाचं मेंदू, त्याचा विचार हा नक्कीच. किती महत्वाचा असतो ना, आणि किती वर्षापासूनच ह्याच्यात केलेलं काम त्या आहे. निर्मितीचं श्रेय हे जे काही आहे ना, ते उस्ताद हं, सिद्धार्थ खान म्हणून होते. उस्ताद बरं. सिद्धार्थ डाळी ते दिल्ली घराण्याचे तबलावादक होते, तर त्यांच्याकडे दिले जातात आणि आपण अबाउट 400 इयर्स, 300-400 इयर्स असं ओके. जातं. खरंच त्यांच्या पण स्मृतीला आपण आज वंदन करूयात, की ज्यांनी एवढं उत्तम अशी निर्मिती केली. करेक्ट. मला असं विचारायचं की तबल्याची साथ संगत ही कुठल्या-कुठल्या प्रकारच्या संगीताला केली जाते? म्हणजे क्लासिकल किंवा ह्याच्यातलं थोडं आम्हाला त्याचं डिटेल्स सांगा ना? आता साथ संगत हे जे आहे हे एक स्वतंत्र दालन आहे तबला वादनातलं. हे स्वतंत्र वादन आहे आणि तबला हे पूर्ण वाद्य आहे, परिपूर्ण वाद्य आहे. बरं, म्हणजे आपण संगीतचे 3 कंपोनंट्स आपण मानतो, की गायन, वादन आणि नृत्य. बरोबर. आणि परत गायनामध्ये शास्त्रीय संगीत आहे, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत. वादनामध्ये असंच वाद्य संगीत आणि आपल्याकडे वेगळी वाद्य वाजवली जातात आणि नृत्यामध्ये कथक आहे, भरतनाट्यम आहे. त्यापैकी कथक आणि याच्यामध्ये या सगळ्या प्रकारांना तबल्याची साथ संगत केली जाते. आता प्रचारात आहे. म्हणजे गाण्याचे तिन्ही फॉर्म्स शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम. तिन्हीला तबला वादनाची साथ ही आता इनएव्हिटेबल मानली जाते. वाद्य संगीतात हेच आहे आणि कथक नृत्याच्या जातीला पण आहे. कारण तबला हे वाद्य बेसिकली परिपूर्ण असं वाद्य मानलं जातं. त्याच्या बनावटीमुळे, मेकमुळे आणि त्याच्यामध्ये बराच त्याची भाषा खूप प्रगत आहे. त्यामुळे स्वतंत्र साथ संगत, स्वतंत्र तबला वादन आणि साथ संगत या दोन्ही दृष्टीने तबला हे अतिशय संपन्न, परिपूर्ण आणि अतिशय एनरिच्ड वाद्य आहे, असं मी तुम्हाला सांगू शकतो. खूप छान. म्हणजे ह्याचा तुम्ही जर एकदा ह्या कलेची साधना केली आणि तुम्ही कुठल्यातरी एका जरी ह्याच्यात प्रावीण्य मिळवलं तरी तुम्हाला खूप आनंद मिळण्यासारखं आहे. हो, म्हणजे बरीच मंडळी आपण बघतो की कथक नृत्याला साथ करत असतात तबल्याची. तर बरोबर. ते सुद्धा खूप अभूतपूर्व वाटतं. बरोबर. त्याच्यानंतर आपण अगदी साधी-साधी गाणी म्हणतो की जी आपल्याला ऐकायला साधी वाटतात, पण तिथे सुद्धा तालाचं महत्त्व आणि अतिशय तिथे सुद्धा तुम्हाला एक विशिष्ट लय धरूनच वाजवायला लागतं. बरोबर. म्हणजे तालाचं महत्व आहे, पण ते ओव्हर पॉवर न होता. करेक्ट. तिसरीकडे आपण जर क्लासिकलमध्ये बघितलं, तर क्लासिकलमध्ये ज्या पॅटर्नमध्ये गायक गातोय, त्या बरोबर. वजन पॅटर्नमध्ये तसं. तालाला म्हणजे एकरूप व्हावं लागतं. तर ही करेक्ट. तालाची मजा ही खूप काही वेगळीच आहे असं मला वाटतं. फार म्हणजे जबरदस्त आहे. खूप मोठं म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत, की आपल्याला इतका संपन्न वारसा आपल्याला मिळालेला आहे. अगदी बरोबर आहे. अगदी म्हणून मला परमेश्वराची प्रेक्षकांनाही हे सांगावसं वाटतं, की कुठला ना कुठला तरी छंद संगीताशी रिलेटेड असो किंवा दुसरा, पण तो छंद आपण जोपासणं गरजेचं आहे. कारण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार आणि चांगल्या जीवनातला चांगला एक सकारात्मक दृष्टिकोन, ऊर्जा मिळते या बरोबर. सगळ्यामधून. हे खूप महत्वाचं आहे. आता आपण जरा सुगम संगीताकडे वळूया. आपण बघतो की सुगम संगीत म्हणा, चित्रपट गीतं म्हणा, ह्याच्यात काही विशिष्ट ताल खूप वेळेला आपल्याला रिपीटेडली दिसतात. म्हणजे केरवा आहे, भजनी आहे, दादरा आहे. म्हणजे ही कॉमनली वापरले जाणारे ताल असतात. पण तरी सुद्धा ह्या तालांचे वेगवेगळे पॅटर्न्स आपण बघतो. म्हणजे असं होत नाही की एकच एक आपल्याला, म्हणजे ह्या गाण्यात समजा दादऱ्याचा एक पॅटर्न असेल, तर दुसऱ्या गाण्यात दादऱ्याचा दुसरा पॅटर्न असतो. तर तो हो, नेमका काय प्रकार आहे? तो आम्हाला बरोबर. जरा तुम्ही वाजवून जरा त्याचं डेमॉन्स्ट्रेशन द्यावं. हो, नक्की, नक्की. मी सांगतो तुम्हाला. कारण आणि माझं काय झालं, की मी आधी फक्त शास्त्रीय गायनला साथ करायचो. पण हं. नंतर तुम्हाला म्हणजे एक हे सांगू, की अ, भावगीताचे बादशाह किंवा ओरिजिनेटर आपण ज्यांना म्हणू, की गजाननराव वाटवे. तर हं. यांच्याशी म्हणजे माझ्या कॉलेज डेजमध्ये थोडं लेट स्कूल डेज किंवा कॉलेज डेजमध्ये त्यांच्याशी मी संपर्कात आलो आणि त्यांच्याशी मला खूप परिचय झाला आणि त्याच्यामुळे मी सुगम संगीताकडे खूप आकर्षीला गेलो आणि सुगम संगीताचा बराच त्यांच्याकडे अभ्यास माझा झाला. गजानन वाटवे म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं गजाननराव वाटवे.
आणि खूप वर्ष मला त्यांच्याकडे वाजवायची संधी मिळाली. त्यांच्या काही कार्यक्रमांमध्ये मी साथ केली. तर आता त्यामुळे आणि ते आताच्या पिढीतल्या गायकांपर्यंत सगळ्यांच्या बरोबर वादन करत करत एक सुगम संगीताचा एक काय म्हणतात एक ढाचा तो जरा सेट झाला असं आपण म्हणूया. आता काय होतं की याच्यामध्ये दादरा म्हणा किरवा म्हणा हे टिपिकल सुगम संगीताची ताल आहे आणि याच्यामध्ये याच्या आधी मी फक्त 2 टर्मिनॉलॉजी तुम्हाला एक सांगतो 1-2 मिनिटात की ताल आणि ठेका या 2 गोष्टी आहेत. ताल आणि ठेका. तर ताल जो असतो तो एक फ्रेमवर्क असतो आणि ठेका हे त्या फ्रेमवर्कचं एक्सप्रेशन असतं. ते आपण एक स्केलेटन म्हणून एक 16 मात्राचं स्केलेटन आहे, 8 मात्राचं स्केलेटन आहे, 6 मात्राचं एक स्केलेटन हे मीटर म्हणूया आपण. आणि त्या मीटरमध्ये जी अक्षरं भरलेली असतात त्याचं एक्सप्रेशन जे असतं त्याला ठेका असतं. आता उदाहरणार्थ आपण केरवा जर म्हणतो तर तो 8 मात्रेचा ताल आहे. जलद वाजला तो 4 मात्रेचा ताल होतो. तर सुगम संगीतामध्ये जो केरवा म्हणून असा धागे नदी नक दे धागे असं तालाच्या फॉर्म मध्ये वाजत नाही. तो वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये वेगवेगळ्या मूडला साजेसा असावं. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर एक संथ गाणं असेल त्याचा केरवा तुम्हाला ओरिजिनल केरवा हा असा आहे. हा ओरिजिनल केरवा ताल. आता जर तुम्हाला एखादं पेट्रिऑटिक सॉन्ग असेल जयस्तुते गाणं असेल तर तोच केरवा हा फॉर्म असा घेतो. हा त्याचा पॅटर्न किंवा एखादं सॅड आपल्याला सॉन्ग असेल दयाघनासारखं सॉन्ग असेल तर तो हाच केरव्याचा पॅटर्न हा संथ लयीमध्ये तुम्हाला जाणवणार नाही की हा केरवा चालतो. किंवा इंडस्ट्रीमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये दत्ताराम नावाचे मोठे तबलावादक आणि त्याला दत्ताराम ठेका असं त्याचं म्हणजे त्यांनी जो ठेका त्याला इन्व्हेंट केला तो दत्ताराम ठेका म्हणून इन्व्हेंट झाला तो. आणि म्हणजे मला जो दत्ताराम ठेका जो माहिती आणि मी बऱ्याच जणांबरोबर चर्चा करून तो कन्फर्म केला. तो त्याचा पॅटर्न तो वो चांद किला तारे असे रात अजब मतवाली आहे तुम्हाला माहिती असेल किंवा त्या टाईपची जी गाडी आहे तो हा पॅटर्न आहे. हा पॅटर्न हा बेसिकली त्या केरवाचा आहे पण त्याचा पॅटर्न किंवा त्याचं एक्सप्रेशन हे या प्रकारे होतं. अशी केरव्याची अनेक वर्षन्स आपण म्हणू शकतो. दादरेचं पण तसंच आहे. दादरा ताल हा वेगळं म्हणजे ओरिजिनल हा असतो पण नाट्यसंगीतामध्ये कठीण 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 गीत हे नाट्यगीत असेल सगळं या पद्धतीने म्हणजे याचाच एक सेकंड वर्षन खेमटा हा आपण वेगळा ताल आपण वेगळा एक पॅटर्न आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने बरेच पॅटर्न्स त्याचे प्रचलित आहेत आणि याचा अभ्यास सगळ्यांनी करायला पाहिजे. रूपकचा म्हटलं रूपकची वजन वेगळी आहे त्याची म्हणजे बेसिक रूपक आणि दीपचंदी हे 7 किंवा 14 मात्रेची युनिट्स मीटर मधली गाणी आहेत. या तो से नैना लागे रे हे गाणं जर असेल ते अशा पद्धतीने नुसता रूपक जर त्याच्यावर धरून बसला तर त्याच्यामध्ये ती रसनिष्पत्ती होणार नाही. तुम्ही नुसता रूपक वाजवता नुसता केरवा वाजवता नुसता दादरा ठेका तसाच्या जसं ताल वाजवता तर त्याच्यातनं ती रसनिर्मिती होणार नाही किंवा त्या गाण्याला तुम्ही न्याय देऊ शकणार नाही. ते तुमचं गाणं तालात बसेल लईत बसेल सगळं होईल पण त्या गाण्याचा जो इफेक्ट व्हायला पाहिजे तो प्रॉपर ठेका लागल्याशिवाय येणार नाही. त्यामुळे तुम्ही बघा की आपल्या गीत रामायणामध्ये सुद्धा वेगवेगळे मूड्स आहेत गीत रामायणामध्ये. प्रत्येक ताल म्हणजे गीत रामायणाची 56 गाणी अभ्यास केली तर खरंच सुगम संगीताची साथ संगत करता येईल चांगल्यापैकी येऊ शकेल असं आपल्याला म्हणता येईल. तर तसंच तर तसंच आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे ठेके अभ्यास करायला लागतात आणि त्या प्रकारे वादन करायला लागतं तरच तुम्ही त्याची एबल किंवा योग्य अशी साथ संगत केली असं म्हणता येईल. खूपच सखोल तुम्ही सांगता आहात खरंच. मोठा विषय आहे आणि पॅशननी जर हे केलं तर ह्यात खूप शिकायला आहे आणि तसं जर वाजवता आलं तर तो आनंद वेगळाच आहे मला वाटतं. म्हणजे जसा गाणाऱ्याला आहे तसा वाजवणाऱ्याला आणि श्रोत्यांना मिळणारा आनंद हा खूप वेगळा आहे. पण मला असं वाटतं की श्रोत्यांना सुद्धा आता त्या दृष्टिकोनातनं त्यांनी ऐकावं की एखादं गाणं ऐकताना अरे तबल्याचं काय पॅटर्न आहे किंवा ताल कसा काय प्रतिसाद देतोय गाण्याला. नाही श्रोत्यांचे कान तयार असतात बरं का म्हणजे माझा अनुभव श्रोत्यांचे कान खूप तयार असतात म्हणजे जर तसा पॅटर्न तिथे लागला नाही किंवा तिथे कट तुम्ही केला नाही किंवा एखादा कट घेतला नाही किंवा तिथे तुम्ही एखादी उठान घेतली नाही
त्यांना बरोबर कळतं की या ओरिजिनल गाण्याप्रमाणे नाही वाचायचं, हे त्यांना कळतं. म्हणजे श्रोते आपल्याकडे टेक्निकली त्यांना माहित असेल नसेल मला माहित नाही, पण त्यांना हे माहिती असतं की हा पॅटर्न बरोबर चाललाय किंवा चूक चाललाय हे ते सांगू शकतात. बरेच जण सांगू शकतात. माझा अनुभव आहे. मला वाटतं श्रोत्यांचंच कौतुक आपण करावं. खरंच कौतुक आपण करावं तुमचं. आणि कॉन्सेप्ट खूप उत्तम कॉन्सेप्ट पण खूप असतात. पण त्याच्याबरोबर ज्या मुलांना शिकायचं आहे तर त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी मध्ये रस घ्यावा, समजून घ्यावं. मला हे विचारायचं की तबला हे वाद्य वयाच्या कुठल्या वयापासून शिकावं, म्हणजे किती लहान असताना आपण तबला शिकू शकतो, हे मला थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हो, अच्छा. साधारणपणे तर मी एक 25 वर्ष तबला शिकवतोय. त्याच्यावरनं माझ्या अनुभवानं मी सांगतो की असं त्याला लोअर एज लिमिट असं नाहीये. नाहीये. हा, म्हणजे आता आपल्याकडे साधारण असं कुठल्याही एक हॉबी क्लासमध्ये म्हणा किंवा असे फॉर्मली म्हटलं की 8 वर्षाचा असता त्याला त्या मुलाला तुम्ही एनरोल करा. कारण त्याच्यामध्ये काही वेगळी गणित असतात, ते मूल बसू शकतं ठिकाणी, ते थोडंसं एक 5-10 मिनिटं अटेन्शन देऊ शकतं. शिक्षकांना क्लास कंट्रोलच्या दृष्टीने बरं पडतं, या दृष्टीने ते सांगतात. पण खरोखर ज्याला तबला शिकायचा आहे किंवा ज्याला काही एक करायचं आहे, तबल्यामध्ये काही काम करायचं आहे, तर त्याला एज लोअर एज लिमिट नाहीये. म्हणजे मी 2-3 वर्षाची मुलं सुद्धा अमेझिंग बघितलेली आहेत. आणि त्या मुलांना मी शिकवलं पण आहे. म्हणजे 2-3 वर्षाच्या मुलांना खूप म्हणजे ते गिफ्टेड असतात ते लोक. इव्हन मी आता नयनजींकडे शिकवलं, नयन घोषांच्याकडे शिकवलं मी, पंडितजी माहिती असते की जगप्रसिद्ध सतार आणि तबलावादक. तर त्यांचा मुलगा ईशान घोष हा आता जगप्रसिद्ध या कॅटेगरीत तो आता गेलेला आहे वयाच्या 21व्या वर्षी. ईशानचं म्हणजे सांगायचं तर त्याचा जन्मच माझ्यासमोर झालेला आहे असं म्हणजे सांगतो. तो 1.5-2 वर्षाचा असताना ईशान जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 10 राग तो ओळखू शकायचा. ईशान घोष. आणि तालाचे ठेके तो वाजवू शकतो. त्याचा 2-2.5 वर्षाचा असताना त्याचा सोलो ऐकलेला आहे मी त्याचा. म्हणजे ज्याला तबला शिकायचंय, म्हणजे आता क्लासमध्ये कसं होतं, जनरली मुलं शिकायला जेव्हा जातात तेव्हा मी म्हटलं तसं की त्याला वेगवेगळे पॅरामीटर, ते मुलं एक ठिकाणी बसलं पाहिजे, त्याला लिहिलेलं कळलं पाहिजे, हे पॅरामीटर असतात. पण ज्याला खरोखरच तबला करायचं त्याला लोअर लिमिट पण नाही आणि अपर लिमिट पण नाही. किती पुढच्या वयाची लोक पण तबला शिकू शकतात. अँबिशन लाईक बिकमिंग अ प्रोफेशनल ऑर समथिंग. पण असं लोअर आणि अपर असं काही नाहीये. फक्त त्या मुलाच्या पालकांची ती तयारी पाहिजे. आणि साधारणपणे माझं असं लक्षात आलंय की एक तुम्ही लहान अर्लियर द बेटर. तुम्ही 2-2.5 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही शिकण्याची संधी जर तुम्ही दिली, त्याच्यावर काही प्रयोग करत राहिला, कारण त्या वयामध्ये त्या मुलाचं ग्रास्पिंग आणि पाठांतर खूप अमेझिंग असतं असं आहे सगळं. तर ते पाठांतर थोडं पोश्चर हे त्यांच्याकडनं जर करून घेतलं तर ते बाय द टाइम ते टर्न 8-9 वर्षाची होतात, 7-8 वर्षाची होतात, त्यावेळेस ते सगळं आधीचा बॅकअप हातात यायला लागतं. हो, बरोबर आहे. ही खूप मोठी प्रोसेस आहे. तिथे त्या पालकांचा पण माइंडसेट पाहिजे, त्यांची चिकाटी पाहिजे, त्यांना ते तसं वाटलं पाहिजे, त्यांना सगळ्यांना असं वाटलं पाहिजे. समजा ते मूल बसत नसेल तर ते परत 2-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी परत एकदा प्रयत्न करणं, हा एक काय म्हणतात ना, आज कंटिन्युअस होऊ शकतो. आणि मुलांना तालाचं ज्ञान आहे की नाही कळू शकतो. त्यामुळे परत इन सम आय कॅन सम अप लाईक दिस की त्याला अपर आणि लोअर असं काही एज लिमिट असं नाहीये. वयामध्ये तुम्ही तबला शिकू शकता. कुठल्याही वयात हे आपण एक पॅशन म्हणून, एक करिअर म्हणून आपण तबला शिकू शकतो. फक्त आपली मानसिकता पाहिजे. म्हणजे असं नाही की 60 वय झालंय, 65 वय झालंय, 70 झालंय, आता कुठे मी तबला शिकू, असं नाही. तुम्हाला जर मनातनं तीव्र इच्छा असेल की नाही मला हे वाद्य शिकायचं आहे आणि मला याच्यावर मास्टरी मिळवायची आहे, तर एज इज नॉट द लिमिट. हे तुम्ही खूप छान सांगतात खरं. आणि कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मला म्हणायचं काय की कला ह्याच्यात आपण रमून जाऊ शकतो, याच्यात आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो, आपण स्वतः आपलं सगळं काय ज्या आपल्या मनातल्या नेगेटिव्हिटीज आहेत त्या विसरून जाऊ शकतो. ब्रह्मानंदच आहे त्याच्यामुळे. आणि इथे कोणाची स्पर्धा नसते. स्पर्धा असते ती फक्त स्वतः म्हणजे केलेली असते, ती कायमच. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये जा तुम्ही तसंच असतं. पण कलेशी जर तुम्ही साधना केली कलेची, तर मला वाटतं वरच्याशी सुद्धा तुम्ही एकरूप होऊ शकता, कुठेतरी त्याच्याशी तुमची जोडली जाते वेव्हलेंग्थ. तुम्ही, मला खूप तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही 40 वर्ष तबल्याच्या फील्डमध्ये आहात आणि गेले 25 वर्ष तुम्ही मुलांना याचं मार्गदर्शन करता आणि परदेशातल्या मुलांना देखील तुम्ही मार्गदर्शन करताय. तर त्यातली काही आठवण आहे का
काही सांगू इच्छिता का त्या मुलांना शिकवतानाची काही आठवण? हो, म्हणजे आपल्याकडे तर उत्तम विद्यार्थी आहेत. आपल्या भारतामध्ये खूप टॅलेंटेड मुलं आहेत. पण परदेशातही माझं असं लक्षात आलं की त्या मुलांना तालाबद्दल खूप आकर्षण आहे, तबल्याबद्दल खूप आकर्षण आहे आणि इस्पेशली त्यांच्या पालकांना जास्त आकर्षण आहे. म्हणजे ती जेव्हा शिकत असतात तेव्हा एक तास, दीड तास त्यांचे पालकही त्यांच्याबरोबर बसतात. हे डेडिकेशन त्यांना म्हणजे त्यांना आपल्या मुलांनी काहीतरी त्याच्यामध्ये करावं. त्यांनी त्याच्यामध्ये काही वेगळं आपल्या लाईफमध्ये ऍड करावं. चांगली ऍडिशन करावी हे त्यांच्या पालकांनी वाटतं आणि खूप डेडिकेटेड लोक तिकडे आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत म्हणा किंवा इंडियनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालतं तबल्यावरती आणि तिथले विद्यार्थी खूप डेडिकेटेड आहेत असं माझं निरीक्षण आहे. म्हणजे आणि आता ते एका लेवल पर्यंत ते आलेले आहेत की दे आर नो लेस दॅन अवर ओन चिल्ड्रन इन इंडिया. म्हणजे अशी परिस्थिती आहे. अरे बर. नाही, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे ना की पेरेंट्स त्यांच्याबरोबर बसतात. तर ही देखील गोष्ट मला खूप वाखाणण्यासारखी वाटली. पुढचा प्रश्न आहे की वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी तालवाद्य वापरली जातात आणि मगाशी तुम्ही म्हणलात तसं तबला हे परिपूर्ण वाद्य आहे. तर तबल्यावर ह्या वेगवेगळ्या प्रांतातील ज्या तालांचा वापर केला जातो त्यांच्या काही छटा तुम्ही वाजवून आम्हाला जर दाखवल्यात तर बरं होईल. हो. मी मागेच एक प्रयोग केलेला होता. मी म्हटलं की तबला हे परिपूर्ण वाद्य आहे आणि शाईमुळे ते परिपूर्ण व्हायला मदत झालेली आहे. तर आता म्हणजे परिपूर्ण म्हणण्याचं अजून एक कारण असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही समजा एक ढोलक आहे, त्या ढोलकवर तबल्याचं तुम्ही नोटेशन वाजवू शकाल असं नाहीये. पण ढोलक जर नसेल तर तबल्यावर तुम्ही ढोलकचा इफेक्ट आणू शकता. बरोबर. मध्ये ढोलकचा ऍब्सेन्स असेल तर तुम्ही तबल्यावर ढोलकचा इफेक्ट देऊ शकता. अगदी 100% तसाच्या तसा 100% तसाच्या तसा निघेल असं नाहीये. पण तुम्ही ढोलक ची कमतरता नक्की जाणून येणार. तर तुम्हाला मी 2-3 आता आपल्याकडे बेंगॉलमध्ये आपल्याकडे जे बाउल संगीत चालतं, बाउलचा असा एक ठेका जो आहे तर तो तुम्हाला वाजवून दाखवतो. एक 3-4 प्रांताचा वरती मी अभ्यास थोडा केलाय. तिथली वाद्य तुम्हाला मी जरा थोडे इफेक्ट त्याच्यावर तुम्हाला दाखवतो. हा मोह सगळ्या संगीतकारांना पडलेला आहे. तसं मी त्याला अपवाद नाहीये. बाउल संगीत जे आहे त्याच्यामध्ये एक बंगाल मधला आहे तो असा वाजतो बघा. बाउल संगीताचा भाग. आता तुम्ही मध्ये आवाज थोडा ब्रेक का होतोय मध्ये? एक मिनिट. म्हणजे तबल्याचा आवाज. नेटवर्क सोर्स जवळ तबल्याचा आवाज. मी थोडस इंटरप्ट करते दोघांना पण. मुळे सर जॉईन झालेले आहेत मीटिंग मध्ये. मुळे सरांचं स्वागत करते मी. अरे वा. हो हो हो. नमस्कार सर. नमस्कार. खूप सर तुम्हाला विनम्र अभिवादन. नमस्कार मुळे सर. तुमचा हा खूप मोठा उपक्रम आहे. खूप चांगला संवाद सुरू आहे त्यामुळे मी शांत बसून ऐकत होतो. तुम्ही ऐकताय खूप. आणि तुमची तपश्चर्या आहे त्यामुळे आमचं तुम्हाला मनपूर्वक अभिवादन. धन्यवाद सर. आमचा हा जो मंच आहे तो एका अर्थाने चांगुलपणाचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. हो वा. आणि हा सतत चालला राहायचा पाहिजे. तुमच्यासारखी लोक जीवनात तो आनंद घेतात, इतरांनाही तो घेता आला पाहिजे. या दृष्टीने आपण सगळ्या क्षेत्रातली जी सकारात्मक नवनिर्मिती क्षम लोक असतात त्या सगळ्यांना एकत्र आणून एक चांगुलपणाची लाट तयार करण्याचा हा आमचा एक छोटासा उपक्रम आहे. खूप मोठा. फार चांगला प्रतिसाद मिळतोय कारण प्रत्येकाला असं वाटतं की समाज चांगला व्हावा, देश चांगला व्हावा आणि त्या दृष्टीने काही ठोस प्रयत्न करण्यासाठी अशा एका चळवळीची आवश्यकता होती, ती घेतलेली आहे आपण. आणि तुम्ही तुमच्यासारखी इतर मंडळी याच्यात सामील होत आहे त्याच्यासारखं भाग्य कुठलंच नाहीये. माझ्या दृष्टीने तबलापटू ही एक फार अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे जरी कलाकार म्हणून त्याची गणना होत असली अनेकदा तरी मी त्याला असा प्रकार अजिबात मानत नाही. आणि झाकीर हुसेन सारखे
किंवा त्यांच्या पिताजींसारखे अनेक असे या क्षेत्रातले दिग्गज झालेले आहेत, ज्यांनी हे स्टँड अलोन या वाद्याला एक आंतरराष्ट्रीय महत्व निर्माण करून दिलेला आहे. आणि भारतीय संगीताचा जो महिमा आहे तो कसा वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यातून व्यक्त होतो हे पाहणं एक हा ब्रह्मानंदच आहे एका अर्थाने. खरी गोष्ट. आणि तुम्ही आता बाऊलचं उदाहरण दिलं, त्याप्रमाणे साऊथ मध्ये पंचवाद्यम आहे. मला वाटतं जवळजवळ 100 प्रकारचे ढोलक आपल्या देशात असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ढोलक, ढोलकी, वेगवेगळ्या प्रकारच्या. पण महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला 10-20 प्रकारचे, मृदंगापासून ते ढोलकीपर्यंत केवढा मोठा प्रचंड हे आहे. तर हे सगळं तुमच्या सारख्या कलाकारांनी ज्यांनी जीवन वाहिलेलं आहे त्यांचं फार म्हणजे आदरपूर्वक कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी खास मुद्दाम या कार्यक्रमात तुमचं आभार मानण्यासाठी, तुमचे आभार मानण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जॉईन झालेलो आहे. शुभांगी, प्लीज संवाद जारी ठेव, मी ऐकतोय शांतपणे. मनपूर्वक धन्यवाद सर. आणि तुमचं कार्य खूप मोठं आहे. मी बऱ्याच वेळा या संबंधी अटेंड करतो कधी किंवा नंतर ऐकतो बऱ्याच वेळा. खूप मोठं कार्य आहे. बरोबर. गेल्या शनिवारी प्रभावळकर सरांची मुलाखत आणि फार अप्रतिम सगळं. हा, चांगला झाला. खूप मोठी माणसं प्लॅटफॉर्मवर येतात. सुंदर उत्तर. हो हो, नाही, एक चळवळच आहे आमची या निमित्तानं. लोकांना एक निर्भेळ आनंद आणि सक्रियतेकडे, सर्जनशीलतेकडे लोक वळले पाहिजे. आणि हे जे डिस्ट्रक्टिव्ह किंवा नकारात्मक बनण्याचं एक मोठं चाललेलं आहे आपल्या दुर्दैवाने आपल्या देशामध्ये, ते बदलणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने हा एक छोटासा आमचा उपक्रम आहे. सरांच्या प्रोत्साहनामुळे खूप गोष्टी चांगल्या घडतात आणि खूप काय म्हणतो आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा आणि काहीतरी चांगलं आपल्यातलं चांगलं आपण कसं ओळखावं, हा पण एक सरांनी खूप प्रयत्न सरांचा यशस्वी होतोय असं मला वाटतं. आणि शुभांगी सारखे मॉडरेटर्स आणि त्याचे काय म्हणायचं समन्वयक मिळालेले आहेत, संयोजक मिळालेले आहेत, आणि हे फार भाग्याची गोष्ट आहे. योग्य ठिकाणी योग्य माणसं प्लग इन करण्याचं स्किल आणि अतिशय सिन्सिअरली, प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणारे लोक. हो हो, मी तुमचं पुस्तकही वाचलेलं आहे. फार तुमचं काम इन्स्पायरिंग आहे, फार इन्स्पायरिंग आहे. म्हणजे मी बालगंधर्व मध्ये तुमच्या कार्यक्रमालाही आलेलो आहे आणि बिग फॅन ऑफ युअर थॉट्स. थँक्यू. सगळं मोठं संदीप वासलेकर जी आले होते किंवा काय. हो, बरोबर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. मनपूर्वक धन्यवाद. तबल्यावरती तुम्हाला म्हणजे ऐकू येत नव्हतं मगाशी, वेगवेगळ्या प्रांतातला आपण जे बोलत आहे. आता बघा बरं येतंय का? आता बघा. आता आपण थोडं पंजाब मध्ये जाऊया. पंजाबमध्ये भांगडाचा रिदम वाजतो. तिथे त्याचे एक वाद्य असतं, ते ढोलक एक वाद्य असतं. तो तबल्यावरती इफेक्ट त्याचा असा म्हणता येईल त्याला. वाह. हा सर, तुम्हाला ऐकू येते? मला ऐकू नाही येते. सुरुवातीला ऐकू आलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आवाज, नंतर आवाज जातोय. स्पीकर जो आहे तो कदाचित दूर असेल, माहिती नाही एक्झॅक्टली. स्पीकर दूर आहे का काय मलाही कळत नाही. एक मिनिट मोहन, काय करता येईल का बघू, नाहीतर मग, कारण तबल्याचं सुरुवातीला ऐकू येते, नंतर जात नाही. हा, म्हणजे मध्येच तुटक येतोय. एक मिनिट, जरा ऍडजस्टमेंट थोडं. एक मिनिट बघूया, नाही म्हणजे काही होत आहे. मी एक थोडी जरा ऍडजस्टमेंट चेंज करतो.
असं एक तबल्यामध्ये ना, हा तबल्यामध्ये असं खूप काही त्याच्यामध्ये वाद्याचा कॅनव्हास फार मोठा आहे तबल्याचा. म्हणजे आता आपलं साऊंड जोपर्यंत सेट होतोय तोपर्यंत सांगतो की म्हणजे एक मिनिट. एकाच ठिकाणी 2 डिव्हाइस जॉईन झाले ना, हा इको येतोय सर. हॅलो हॅलो हॅलो. हा ते बघतायत, 1 मिनिट. हा तू म्हणतेस ते कळलं. आता ऐकू येईल बहुतेक. मोहनजी नाही येते, हे होत आहे, ब्रेक होत आहे. हा ब्रेक होत आहे. मला असं वाटतं की थोडासा टेक्निकल हा प्रॉब्लेम आहेच आहे. तुम्ही जरी आम्हाला सांगितलं त्याचं महत्व की तबला हे परिपूर्ण वाद्य आहे आणि वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या तालवाद्यांना कसं काय त्याचं सबस्टिट्यूट होतं हे तरी तुम्ही सांगितलं नुसतं तरी चालेल आम्हाला. करेक्ट. आता गुजरात मधला जो भांगडा चालतो, गुजरात मधला जो दांडिया चालतो, आपण थोडं ब्रेक होत का होईना पण ऐकू येईल असं आपण हे करू. मी पॅटर्न्स वाजवतो. आता दांडियामध्ये बघा की तबल्यामधला जो 6 बीट्स रिदम आहे, दॅट इज दादरा और खेमटा, दॅट इज यूज इन दांडिया. ओके. तो जो टिपिकल रिदम आहे त्याला दॅट इज अ फ्लेवर फॉर गुजरात. ओके. आता ऐकू आलं. सुरुवातीला ऐकू येतं आणि मग गायब होतो आवाज. अच्छा, सुरुवातीला येतो आणि नंतर हो सुरुवातीला 1-2-3 सेकंद ऐकू येतं. मोहनजी माझे सर पण आहेत आणि आम्हाला एक थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की चांगुलपणाच्या चळवळीचं हे व्यासपीठ आहे, तर तुम्ही ह्या चांगुलपणाच्या चळवळीच्या संदर्भात काय आव्हान करू इच्छिता? तबला वादक आणि तबल्याच्या साधनेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? हा म्हणजे चांगुलपणाची चळवळ जी आहे ना, फॉर इट इज अ मोमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी, की म्हणजे अतिशय इन्स्पायरिंग अतिशय उपक्रम आहे हा. म्हणजे या प्रकारचा उपक्रम म्हणजे ही समाजाला मिळालेली फार मोठी देणगी आणि फार मोठा विचार आहे याच्यामध्ये. असं की मी बऱ्याच वेळा माझी वेळ आणि ही जमत नाही पण मी नंतर बघतो, ते फेसबुकवरती बघतो मी, आणि काही कार्यक्रम मी बघितलेले आणि इतक्या वेगवेगळ्या विषयाचे लोक याच्यामध्ये माहिती देत असतात. ते वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ असतील किंवा कायद्यामध्ये तज्ज्ञ असतील, की याच्यामध्ये आजच्या काळामध्ये की जिथे लोकांमध्ये एक निगेटिव्हिटी आलेली आहे किंवा लोकांमध्ये एक वैचारिक आपल्याकडे आपल्या देशाबद्दलच लोकांना सांगायला लागतं. म्हणजे श्रीमंत माणसाला अक्षरशः गरीबाची स्वप्न दाखवल्या तर अक्षरशः आपल्याकडे सुरू असतं इतकं परकीय आक्रमण आणि ते विचारांचा पगडा आपल्या डोक्यावर असतो. तर हे आपण किती श्रीमंत आहोत आणि आपल्याकडे काय किती कपॅसिटीची माणसं आहेत हे या चळवळीतनं फार 100% लोकांना आज दिसतं. आणि मी फार मनापासून या चळवळीला सलाम करतो. म्हणजे मी याला दुसरा शब्द नाही माझ्याकडे, याला मी सलाम करतो. हे जे काही याच्या मागे विचार आहे, हा विचार याला मी सलाम करतो. आणि संगीत क्षेत्राच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर सगळ्या लोकांनी मी सांगितलं असं की प्रत्येकामध्ये संगीत हा इनहेरंट आहेच, तो हिडन आहेच, तो फक्त एक्सप्रेशन हा भाग आहे. तर आपल्याकडे जागतिक शांततेच्या दृष्टीने, एकूण सगळे वाद सोडवण्याच्या दृष्टीने किंवा एकूण समाजामध्ये शांतता एस्टॅब्लिश होण्याच्या दृष्टीने संगीत हे फार मोठं काम करू शकतं. संगीतामध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे की कुठल्याही प्रकारचे वंश भेद, कुठल्याही प्रकारचा कुठलाही भेद, या संगीत ही फक्त सुरांची आणि तालाची भाषा आहे. याच्यामध्ये कोणी कुठला कलाकार आहे, कोण आहे, याचं तुम्ही रंगमंचावर बसल्यावर काहीच त्याचं काही रिलेव्हन्स राहत नाही किंवा ऐकतानाही तुम्हाला कोण आहे. It is beyond all limits. It is purely the language of the souls or the pure souls. असं आपण म्हणू शकतो. आणि खरोखर एक मोक्षाकडे नेणारा, जी आपल्याकडे अपेक्षित गोष्ट आहे,
ती मोक्षाकडे नेणारी ही संगीत ही कला आहे, जे आपल्या मानवी जीवनाचं इति कर्तव्य आहे आपल्याकडे. आणि हा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे. मी गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये अनेक वेळा वादनाचा मला योग आला. तर तिथे त्या समाधीसमोर तुम्ही जेव्हा वाजवता ना, तेव्हा यू आर बियॉन्ड एव्हरीथिंग. हा अनुभव अनेक वेळा घेतला. तर संगीत ही कला सगळ्यांनी शिकावी. त्याच्यात व्यवसाय करावा किंवा न करावा, त्याच्यामध्ये करिअर करावं का न करावं, हे अनेक कंगोरे त्याला आहेत. पण ती मास्टर करावी, त्याची साधना करावी. आणि एक आपल्या आयुष्याचा आणि आपल्या ब्लड ग्रुपचा, असं म्हणूया आपण, आपल्या धमन्यांचा एक इनसेपरेबल भाग, एक आपल्या रक्ताचा अविभाज्य घटक हा संगीत जेव्हा होईल ना, तेव्हा त्याचा आनंद फार वर्णनीय आहे. एवढं मात्र मी सांगू शकेन, कारण अशी माणसं मी बघितलेली आहेत. खूप सुंदर तुम्ही संदेश दिला. आणि मला वाटतं मुळे सरांचा हा हेतू आहे की या व्यासपीठावरून माणसाला एक वैचारिक पातळी एक ठेवावी त्यांनी, की जीवन समृद्ध होणं, त्याच्यानंतर एकात्मकता म्हणजे काय, इंटिग्रिटी, नॅशनल इंटिग्रिटी म्हणजे काय, आणि जीवन समृद्ध म्हणजे नेमकं काय. तर जीवन समृद्ध होण्याकरता मला वाटतं संगीत हा एक अविभाज्य घटक आपला होऊ शकतो. आणि तुम्ही प्रॅक्टिकली जरी बघितलं तरी तुम्हाला ह्यातून एक वेगळी आयडेंटिटी मिळू शकते, उदरनिर्वाहाचं एक साधन होऊ शकतं. आणि मला वाटतं आजकाल विद्यार्थ्यांना सुद्धा ह्याच्यातनं काही मार्क्स वाढतात, त्यांचं 10वी 12वीच्या ह्याच्यात पॉइंट्स वाढतात. तर हा सुद्धा हा सुद्धा त्यातला म्हणजे मुलांना एक ऍडिशनल एक आपण त्यांचे 10वीला मार्क वाढतात त्यांचे. किंवा आता माझे असे कित्येक विद्यार्थी असे आहेत की जे अमेरिकेत शिकायला गेले, इथे शिकल्यानंतर तर ते इथल्या तबल्याच्या परीक्षा दिल्याचं क्रेडिट त्यांना तिकडे ऍडमिशनच्या वेळेला मिळालं त्यांना. तर हा एक ऍडेड आपण आता काळात बघू. आणि नवीन शैक्षणिक धोरण जे येऊ घातलेलं त्याच्यात सुद्धा याचा नक्कीच आता ते प्राथमिक स्थानावर संगीत येऊ घातलंय, अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे, खरंच आहे. त्यामुळे तुम्ही खूप छान सल्ला आणि खूप छान एक मेसेज दिलेला आहे. मेसेज दिला माझ्या थोडेसे या क्षेत्रात राहून काळ्याचे पांढरे झाले, त्यामुळे मी सल्ला देऊ शकतो असं पण हरकत नाही. पण एकमेकांना आपण जे विचारांचं देवाणघेवाण असते त्यातून खूप गोष्टी समजतात. आणि मला वाटतं अनेक रसिक श्रोते इथे आहेत की जे पालक पण आहेत, तर त्यांना देखील ह्यातून काही दिशा मिळेल. ज्या लोकांना काही पॅशन असेल तर ती पॅशन देखील त्यांनी कुठल्याही वयात स्वीकारावी आणि आपलं जीवन आनंदी बनवावं, आजूबाजूचा आपला परिसर आनंदी बनवावा. आजची ही चर्चा खूप लयबद्ध झाली आणि मला वाटतं आपल्या जीवनातली लय आपण ओळखावी आणि ती वृद्धिंगत करावी. इतकं सुंदर तुम्ही आम्हाला यातून प्रेरित केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही खरंच आपला अमूल्य वेळ दिला आमच्यासाठी. याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि मुळे सर आज उपस्थित राहिले, त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, म्हणून त्यांचं देखील आभार मानते. आणि मोहनजींना ऐकायला आलो, मार्गदर्शन करायला नाही आलो. खूप महत्वाचे आणि मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो की नाही, फार छान. तुमच्याबद्दल खूप आदर आहे माझ्या मनामध्ये, कारण जे लोक कलेला समर्पित असतात ना, ते मला वाटतं खूप दैवी शक्तीच्या खूप जवळ असतात. दैवी उपस्थितीच असते त्यांची, कारण दैवी अंश असल्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये सरस्वती वीणा होऊन झंकारत राहत नाही. फार महत्वाचं बोलताय तुम्ही. मनपूर्वक धन्यवाद तुमचे सुद्धा. धन्यवाद. आणि रसिक श्रोते जे हे कार्यक्रम बघतायत त्यांचे देखील मनापासून आभार. आपण कार्यक्रम इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शुभांगी, तुला पण फार छान कंडक्ट करते. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.